गुड मॉर्निंग फ्रेंड्स. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स बघितलं. आता त्या पुढचा पॉईंट बघूया. मोनोहायड्रिक अल्कोहोल्स क्लासिफाईज अकॉर्डिंग टू टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन आयटम्स. ओके, यामधला पहिला प्रकार आहे अल्कोहोल्स. हे अल्कोहोल्स कंटेनिंग CsP3OH बॉन्ड. ओके, सो बघा, सर्वप्रथम आता याच्यामध्ये काय असतं, कार्बन आणि OH ग्रुप, म्हणजे ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच असेल त्याचा हायब्रिडायझेशन जो आहे त्यानुसार यांचे प्रकार पडलेले आहेत. जसं की बघा, आता आपल्याला यामध्ये जो CsP3OH बॉन्ड दिलेला आहे, म्हणजे OH ग्रुप sp3 हायब्रिडाइज कार्बन आयटम्सला अटॅच असेल. ओके, त्यानुसार यांचे प्रकार बघा. सर्वप्रथम मग अल्कोहोल्स कंटेनिंग CsP3OH बॉन्ड, यामध्ये बघा, इन these alcohols here in these alcohols OH group is attached to sp3 hybridized carbon atom. ओके, ऑफ अल्किल ग्रुप. ओके, मीन्स बघा, याच्यामध्ये काय असतं, अल्कोहोल OH ग्रुप जो असतो तर तो sp3 हायब्रिडाइज कार्बन आयटमला अटॅच असेल. ओके, अल्किल ग्रुपच्या. म्हणजे जसं की बघा, फॉर एक्झाम्पल फॉर्म्युला बघूया अगोदर. आर CH2OH. आता हा जो कार्बन आयटम आहे प्रायमरी आहे, त्यामुळे हा अल्कोहोल सुद्धा प्रायमरी झाला. कोणता अल्कोहोल झाला? प्रायमरी मोनोहायड्रिक. ओके, मीन्स बघा, फॉर एक्झाम्पल CH3 CH2OH, इथिल अल्कोहोल. ओके, मीन्स बघा, यामध्ये हा जो कार्बन आयटम आहे, ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे, बघा, या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे, मग या कार्बनचा टाईप काय झाला? sp3 हायब्रिडाइज. म्हणजे हा जो कार्बन आहे तो कसा आहे? sp3 हायब्रिडाइज्ड आहे. ओके, मीन्स म्हणून हा CsP3OH बॉन्ड मध्ये मोडतो. आणि हा कार्बन कसा आहे? प्रायमरी कार्बन आहे. याचा अर्थ अल्कोहोल सुद्धा काय झाला? प्रायमरी. ठीक आहे, लाईक दिस. जसं की यामध्ये आपल्याला दिसतंय, हा कार्बन इकडे आरच्या जागेवर काय आला? CH3, म्हणजे मिथिल ग्रुप, आणि OH ग्रुप या कार्बनला अटॅच आहे. याचा अर्थ या कार्बनचा टाईप काय झाला? sp3 हायब्रिडाइज कार्बन. ओके, मग यानंतर यामधला दुसरा प्रकार बघा, आर CH देन आर. हा जो कार्बन आहे हा सेकंडरी कार्बन आहे. आता या सेकंडरीला OH ग्रुप अटॅच आहे, म्हणजे कोणता अल्कोहोल झाला? सेकंडरी. ठीक आहे, मीन्स बघा, सिम्पली काय होतं, याचं एक्झाम्पल बघूया. CH3 CH CH3 अँड OH. मीन्स बघा, हा जो कार्बन आयटम आहे या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे. याचा अर्थ हा कार्बन कसा आहे? sp3 हायब्रिडाइज. ओके, मीन्स कार्बनचा प्रकार काय आहे? sp3 हायब्रिडाइज. ओके, मीन्स या या कार्बनला दोन अल्किल ग्रुप जोडून आलेले. म्हणजेच बघा, हा जो अल्किल ग्रुप आहे, अल्किल ग्रुप कसे आहे? दोन्ही साईडने दोन आहे. याचा अर्थ या कार्बनला दुसरे किती कार्बन जोडून आलेले आहेत? दोन. ओके, म्हणजे जसं की एक्झाम्पल मध्ये दिसतंय आपल्याला, हा कार्बन sp3 हायब्रिडाइज आहे आणि OH ग्रुप अटॅच आहे. याचा अर्थ या कार्बनला बघा किती कार्बन जोडून आलेले? दुसरे दोन. याचा अर्थ सेकंडरी. मग सेकंडरी कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे, याचा अर्थ अल्कोहोल सुद्धा काय झाला? सेकंडरी. त्यानंतर बघा, थर्ड थर्ड फॉर्म्युला काय होईल बघा, तिसरा प्रकार काय येईल? बघा, कार्बनचा प्रकार आहे टर्शरी. मग टर्शरी कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे, याचा अर्थ अल्कोहोल सुद्धा काय झाला? टर्शरी. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा, CH3 C CH3 CH3OH. नाव काय? टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. ओके, आणि याचं नाव बघा, आयसोप्रोपिल अल्कोहोल. बघा, इथे आपल्याला बघायला मिळतंय कार्बन कसा आहे? हायब्रिडायझेशन सिंगल बॉन्ड आहे सगळीकडे. बघा, त्यामुळे
कार्बनचं हायब्रिडायझेशन काय आलं sp3 हायब्रिडाइज. मग त्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे म्हणजे COH बॉन्ड कसा आहे sp3 म्हणजे कार्बन आणि OH बॉन्ड कसा आहे Csp3 म्हणजे कार्बन sp3 हायब्रिडाइज म्हणून. ओके, त्यामध्ये बघा या ठिकाणी 3 अल्किल ग्रुप जे आलेले आहेत जसं की CH3 आहे 1 2 3 असे 3 अल्किल ग्रुप जोडून आले आणि या कार्बनला किती कार्बन सराउंड झालेले आहेत 3 कार्बन सराउंड झाले म्हणजे कार्बनचा प्रकार काय झाला टर्शरी. ओके, मग कार्बनचा प्रकार टर्शरी म्हणून अल्कोहोल सुद्धा काय असणार टर्शरी. ओके, आता अल्कोहोल्स कंटेनिंग CsP3OH बॉन्ड मध्ये पुढचा प्रकार आहे अलेलिक अल्कोहोल्स. आता अलेलिक अल्कोहोल्स कशाला म्हणायचं. ओके, इन these alcohols OH group is attached to sp3 hybridized carbon atom next to carbon carbon double bond. ओके, मीन्स बघा आता अलेलिक अल्कोहोल कशाला म्हणायचंय ज्या अल्कोहोलच्या मॉलिक्युल मध्ये OH ग्रुप हा sp3 हायब्रिडाइज कार्बन आयटम्सला अटॅच असेल आणि त्याच्या पुढचा कार्बन कसा असेल दॅट इज फॉर नेक्स्ट टू डबल बॉन्डेड. मीन्स कार्बन जो असणार मीन्स ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्याच्या पुढचा कार्बन कसा असेल डबल बॉन्डेड कार्बन असेल म्हणून मग अशा प्रकारच्या अल्कोहोलला काय म्हटलं जातं अलेलिक अल्कोहोल. ओके, आणि ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्याला काय म्हटलं जाईल मग अलेलिक कार्बन. ओके, लाईक दिस. मग यामध्ये काय लिहिणार आपण बघा इन दिस अल्कोहोल OH ग्रुप इज अटॅच्ड टू sp3 hybridized carbon atom next to and double bond next to and double bond. ओके, दिस बघा जसं की आता OH ग्रुप याच्यामध्ये ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन कसा असेल sp3 हायब्रिडाइज आणि त्याच्या पुढचा कार्बन कसा असेल डबल बॉन्डने जोडून आलेला असेल. जसं की बघा फॉर एक्झाम्पल CH2 double bond CH then CH2OH. ओके, याचं नाव आहे बघा प्रोप 2 in 1 all. ओके, याचा प्रकार काय आहे बघा कार्बन कसा आहे प्रायमरी कार्बन आहे म्हणजे अल्कोहोल सुद्धा काय झाला याच्यातला प्रायमरी. कोणता अलेलिक अल्कोहोल झाला मग प्रायमरी. ठीक आहे, त्यानंतर बघा CH2 double bond CH then CH then CH3OH. ओके, ब्यूट 3 in 2 all. ठीक आहे, आणि तिसरा टाईप याच्यामधला बघा CH2 double bond CH then CH3 and OH. बघा 2 methyl ब्यूट 3 in 2 all. ओके, लाईक दिस. मीन्स बघा आता हा झाला सेकंडरी, त्यानंतर हा आहे टर्शरी. मीन्स बघा यामध्ये आपल्याला लक्षात येईल की OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे मीन्स बघा हायड्रॉक्सिल ग्रुप या कार्बनला अटॅच आहे मग हा कार्बन कसा आहे sp3 हायब्रिडाइज आहे आणि याच्या पुढचा कार्बन जो आहे तो कसा आहे बघा डबली बॉन्डेड म्हणजे डबल बॉन्डने जोडून आलेला आहे म्हणून हा जो ग्रुप आहे किंवा हा जो अल्कोहोल आहे कोणता अल्कोहोल म्हणून ओळखला जाईल अलेलिक अल्कोहोल. जसं की इथे बघा कार्बनचा टाईप बघा sp3 हायब्रिडाइज कार्बन बघा इथे sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे आणि याच्या पुढचा कार्बन बघायचा आहे लगेच तो कार्बन कसा असेल डबल बॉन्डेड आहे म्हणजे याचा अर्थ हा अल्कोहोल सुद्धा कसा आहे ना अलेलिक अल्कोहोल मध्ये. परंतु याचा प्रकार काय आहे सेकंडरी कारण की ज्या कार्बनला OH अटॅच झालेला आहे तो कार्बन दुसऱ्या किती कार्बनला जोडून आलेला आहे 2 कार्बनला म्हणून हा सेकंडरी. त्यानंतर बघा
हा जो कार्बन आहे या कार्बनचा टाईप बघा sp3 हायब्रिडाइज आहे आणि त्याच्या पुढचा कार्बन बघा डबल बॉन्डेड आहे. यस, यस इट इज डबल बॉन्डेड अँड म्हणून हा जो आहे तो कसा आहे अलिलिक अल्कोहोल आहे. याचं नाव आहे 2 मिथिल ब्यूट 3 इन 2 ऑल आणि त्याचा प्रकार काय टर्शरी. बघा या कार्बनला किती दुसरे कार्बन जोडून आलेले 1 2 आणि 3 म्हणून याचा प्रकार काय झाला टर्शरी. कार्बनचा प्रकार टर्शरी आहे म्हणून अल्कोहोल सुद्धा काय झाला टर्शरी. ठीक आहे, अशा पद्धतीने मग अलिलिक अल्कोहोल कशाला म्हणायचे हे आपण बघितलेलं आहे. तर आता आपण बघणार आहोत याच क्लासमध्ये पुढचा टाईप आहे बेन्झिलिक अल्कोहोल. Here, benzylic alcohol. In these alcohols, OH group is attached to sp3 hybridized carbon atom next to aromatic ring. Okay, that is called benzylic alcohol. Okay, means बघा या अल्कोहोल्स मध्ये OH ग्रुप जो आहे तर ज्या कार्बनला अटॅच असतो तो कसा असतो sp3 हायब्रिडाइज आणि त्याच्या पुढचा कार्बन जो आहे तो अरोमॅटिक रिंग मध्ये जोडून आलेला असेल. अशा अल्कोहोलला काय म्हणतात बेन्झिलिक अल्कोहोल. बघा इन दिस अल्कोहोल OH group is attached to sp3 hybridized carbon atom next to an aromatic ring. Okay, so that is बेन्झिलिक अल्कोहोल. मग अशा पद्धतीने बघा OH ग्रुप कोणत्या कोणत्या प्रकारच्या कार्बनला अटॅच असेल sp3 हायब्रिडाइज कार्बन आयटमला आणि त्याच्या पुढचा कार्बन आयटम जो असेल तो अरोमॅटिक रिंगचा असेल. मग अशा अल्कोहोल्सला काय म्हटलं जातं बेन्झिलिक अल्कोहोल. ओके, फॉर एक्झाम्पल बघा याचं नाव आहे फिनिल मिथेनॉल आणि याचा प्रकार आहे प्रायमरी. बघा आता हा जो कार्बन आहे याला OH ग्रुप अटॅच आहे. मग हा कार्बन याच्या पुढचा कार्बन कसा आहे बेन्झिन रिंगचा म्हणजे अरोमॅटिक रिंगचा. याचा अर्थ हा हा जो पूर्ण अल्कोहोल आहे तो कोणत्या कॅटेगरीत मोडणार बेन्झिलिक अल्कोहोल मध्ये. म्हणजे ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्याच्या पुढचा कार्बन जर अरोमॅटिक रिंगचा कार्बन असेल तर तो कोणता अल्कोहोल म्हणून ओळखला जातो बेन्झिलिक अल्कोहोल. मग याचं नाव काय म्हटलं जाणार मिथिल फिनॉल सॉरी फिनिल मिथेनॉल. मीन्स बघा हा जो ग्रुप आहे हा C6H5 म्हणून या ठिकाणी आहे आणि याच्या पुढचा हा जो CH2OH ग्रुप आहे याला मिथेनॉल म्हणून कन्सिडर करायचा आहे. ओके, दॅट्स वाय इट इज कॉल्ड फिनिल मिथेनॉल. ओके, आणि हा प्रायमरी मध्ये मोडतो म्हणजे हा कार्बन याला किती कार्बन जोडून आलेले आहे या कार्बनला फक्त रिंगचा एक कार्बन जोडून आलेला आहे म्हणजे याचा अर्थ दुसरा एकच कार्बन जोडून आलेला आहे म्हणजे हा प्रायमरी झाला. ठीक आहे, त्यानंतर बघा दुसरं एक्झाम्पल. Okay, it is 1-phenyl ethanol. बघा आता या ठिकाणी याला आपण 1-phenyl इथेनॉल म्हटलं आणि हा सेकंडरी अल्कोहोल म्हणून ओळखला जाणार. ठीक आहे, बघा आता सेकंडरी कसा म्हणून ओळखला जातो कारण की ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे तो किती कार्बनला जोडून आलेला आहे 2. हा एक आणि बेन्झिन रिंगचा पुढचा एक कार्बन म्हणजे अशा 2 कार्बनला हा कार्बन आयटम जोडून आलेला आहे. याचा अर्थ हा कार्बन कसा झाला सॉरी हा अल्कोहोल कसा झाला सेकंडरी. ठीक आहे, याचं नाव आहे 1-phenyl इथेनॉल. म्हणजे बघा OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनला रिंग जोडून आलेली याचा अर्थ हा 1-phenyl इथेनॉल झाला. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात.
ओके, 2 phenyl propane 2 all. ओके, इट इज टर्शियरी. ओके, आता या एक्झाम्पल मध्ये बघा, हा जो OH ग्रुप अटॅच असलेला कार्बन जो आहे तो कसा आहे, sp3 हायब्रिडाइज्ड आहे आणि त्याच्या पुढचा कार्बन कसा आहे, बेन्झिन रिंगचा. याचा अर्थ हा बेन्झिलिक अल्कोहोल झाला आणि याचं नाव काय, 2 फिनिल प्रोपेन 2 ऑल. ओके, मीच बघा इकडून आपण कोणत्याही साईडने नंबरिंग केली या स्ट्रेट चेनला. ओके, जसं की 1 2 3. ओके, आता सेकंड कार्बन वरती फिनिल ग्रुप आला आणि त्याच कार्बन वरती काय, OH ग्रुप. म्हणून बघा 2 फिनिल म्हणजे ही रिंग दुसऱ्या कार्बन वरती, म्हणून 2 फिनिल. त्याचबरोबर दुसऱ्या कार्बन वरती OH ग्रुप आला. मग 3 कार्बनचा अल्कोहोल हा पूर्ण कंबाईनली आपण कन्सिडर करूया प्रोपेन 2 अँड OL. म्हणजे OH ग्रुपचा सफिक्स काय, OL आणि दुसऱ्या कार्बन वरती तो प्रेझेंट आहे. याचा अर्थ काय नाव झालं मग, 2 फिनिल प्रोपेन 2 ऑल. ओके, राईट डाऊन इट. बघा, तर आताच आपण बघितलं बेन्झिलिक अल्कोहोल कशाला म्हणायचं. तर आता आपण पुढे बघणार आहोत मोनोहायड्रिकचा दुसरा क्लास बी. ओके, अल्कोहोल्स कंटेनिंग CsP2OH bonds. मीच बघा, आता यामध्ये आपल्याला बघायचं अल्कोहोल्स कंटेनिंग CsP2OH बॉन्ड मीन्स बघा, इन दीज अल्कोहोल्स, हियर इन these alcohols OH group is attached to sp2 hybridized carbon atom. In these alcohols OH group is attached to sp2 hybridized carbon atom. sp2 hybridized carbon atom which is doubly bonded. ओके, मीन्स बघा आता यामध्ये OH ग्रुप जो असेल तो sp2 हायब्रिडाइज कार्बन आयटमला अटॅच असेल आणि तो स्वतः तो कार्बन जो आहे डबल बॉन्डने जोडलेला असेल. ओके, म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH देन OH. मीन्स बघा आता या अल्कोहोलला काय म्हटलं जाईल, दॅट इज व्हिनिल अल्कोहोल. बघा जसं की हा जो कार्बन आहे, बघा लक्ष द्या, हा जो कार्बन आहे या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे. मग या कार्बनचा प्रकार काय आहे, हायब्रिडायझेशनचा टाइप काय, sp2 हायब्रिडाइज, बिकॉज इट इज बॉन्डेड विथ डबल बॉन्ड, दॅट्स वाय इट इज sp2 हायब्रिडाइज. ओके, म्हणजे हा डबल बॉन्डने जोडून आलेला आहे कार्बन, म्हणून त्याचा टाइप काय झाला, sp2 हायब्रिडाइज. आणि बघा हा जो ग्रुप sp2 हायब्रिडाइज आहे आणि या ग्रुपला आपण काय म्हणतो जनरली व्हिनिल. ओके, मीन्स CH2 डबल बॉन्ड CH, त्याला काय म्हणतात व्हिनिल. मग व्हिनिल ग्रुपला अल्कोहोल म्हणजे OH ग्रुप जोडून आलेला आहे म्हणून त्याला आपण व्हिनिल अल्कोहोल म्हणतात. ठीक आहे, अशा पद्धतीने मग अल्कोहोल्स कंटेनिंग CsP2OH बॉन्ड मध्ये आपण बघितलं व्हिनिल अल्कोहोल कशाला म्हणायचं. ओके, मग आता थोडक्यात याला आपण व्हिनिलिक, हा जो कार्बन असेल त्या कार्बनला काय म्हणणार मग, व्हिनिलिक कार्बन सुद्धा म्हणू शकतात. अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड व्हिनिलिक अल्कोहोल ऑल्सो. आणि त्यामुळे आपण यांना व्हिनिलिक अल्कोहोल सुद्धा म्हणू शकतो. ओके, नोट डाऊन.